शिवसेना नेते व मंत्री गुलाबराव पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जोरदार टोला लगावलाय। दुसऱ्याचं पोर आपलं म्हणून सांगू नये असं गुलाबराव पाटलांनी अजितदादांना उद्देशून म्हटलंय। राज्यात गेल्या काही दिवसांपासून तिजोरीच्या चाव्यांवरून अर्थपूर्ण राजकारण रंगलंय। अर्थ खात्याची धुरा सांभाळणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका निवडणूक प्रचार सभेत निधी वाटप आपल्याच हाती असल्याचं विधान केलेलं। त्यांच्या या विधानाला भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर देत तिजोरीच्या चाव्या तुमच्याकडे असल्या तरी मालक आमच्याकडे असल्याचं सांगितलं। महाराष्ट्राच्या राजकारणातील या दोन दादांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू असतानाच आता शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी एका जाहीर सभेत अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय। अजित पवारांनी मला विधानसभा निवडणुकीच्या वेळी मी भगूरला जाऊ का असं विचारलं। मी जा सांगितल्यावरच त्यांनी तिथं पाणी पुरवठा योजनेची घोषणा केली असा दावा गुलाबराव पाटलांनी केलाय। शहाण्यासारखं वागावं, दुसऱ्याचं पोर आपलं सांगू नये असा टोला गुलाबराव पाटलांनी पाणी पुरवठा योजनेच्या श्रेयवादावरून अजितदादांना लगावलाय। IIT बॉम्बेचं नाव बदलून मुंबई केलं नाही याचा मला आनंद आहे अशी गरळ ओकणाऱ्या केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतलाय। मुंबईतील IITच्या कार्यक्रमात केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी मुंबईच्या नावावरून हे वादग्रस्त विधान केलेलं। मुंबई जी मराठी माणसाची होती तिला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा डाव मराठी नेत्यांनी आणि जनतेने उधळून लावला आणि आपली मुंबई महाराष्ट्रातच राहिली। त्याबद्दलची गेली अनेक दशकं यांच्या पोटात साचलेली मळमळ यांनी पुन्हा एकदा ओकायला सुरुवात केली आहे अशी परखड टीका राज ठाकरे यांनी केली। मला कल्पना असती तर मीच अनंतच्या दोन कानाखाली लावल्या असत्या असं वक्तव्य भाजप नेत्या मंत्री पंकजा मुंडे यांनी केलंय। मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी गर्जे पालवे यांनी 22 नोव्हेंबरच्या दिवशी वरळी येथील राहत्या घरी आपलं आयुष्य संपवलेलं। या प्रकरणाची राज्यभरात चर्चा असतानाच मंगळवारी बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील पिंपळनेर गावात पंकजा मुंडेंनी पालवे कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं। या भेटी दरम्यान पंकजा भावूक झाल्याचं पाहायला मिळालं। पंकजा मुंडे यांना पाहताच गौरी गर्जे यांचे वडील अशोक पालवे यांना अश्रू अनावर झालेले। आपल्या मुलीची व्यथा त्यांनी पंकजा मुंडेंसमोर मांडली। यावेळी या प्रकरणाचा तपास सुरू असून जो चुकला त्याला शिक्षा होईल अशी ग्वाही देखील पंकजा मुंडे यांनी दिली। तसेच मला जर कल्पना असती तर मीच अनंतच्या दोन कानाखाली लावल्या असत्या, पण मला याबाबत काहीही माहिती नसल्याचं त्यांनी यावेळी पीडितेच्या कुटुंबियांना सांगितलं। कोल्हापूर जिल्ह्यात शिक्षक पात्रता चाचणी अर्थात TET प्रश्नपत्रिका फोडून उमेदवारांना बनावट मार्गाने परीक्षा उत्तीर्ण होण्यास मदत करणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय। TET परीक्षा नुकतीच 23 नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेली। परीक्षेच्या आदल्या दिवशी काही व्यक्ती पैशासाठी प्रश्नपत्रिका फिरवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आणि अनेक संशयितांना ताब्यात घेतलं। आतापर्यंत मुख्य आरोपी महेश गायकवाडसह 18 जणांना अटक करण्यात आली आहे। प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक भरतीसाठी TET ही अनिवार्य पात्रता परीक्षा आहे। पोलिसांच्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखा आणि मुरगुड पोलिसांच्या संयुक्त पथकानं 23 नोव्हेंबर रोजी पहाटे कागल तालुक्यातील सोंगे गावातील एका फर्निचर दुकानावर छापा टाकला। छाप्यादरम्यान त्या दिवशी उशिरा TETला हजर राहणारे 5 उमेदवार घटनास्थळी आढळून आले। त्यांची चौकशी केली असता राहुल पाटील हा उमेदवार लीक झालेली प्रश्नपत्रिका घेऊन येणार होता। पाटील आणि इतर दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी पेपर फुटीबाबत कबुली दिल्याची प्राथमिक माहिती आहे। पुणेकरांसाठी मोदी सरकारने आज एक आनंदाची बातमी दिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील खराडी हडपसर स्वारगेट खडकवासला ही लाईन 4 आणि नळस्टॉप वारजे माणिकबाग अर्थात लाईन 4A यांना मंजुरी देण्यात आली आहे। वनात चांदणी चौक रामवाडी वाघोली विठ्ठलवाडी यांच्या मंजुरीनंतर फेज 2 अंतर्गत मंजूर झालेला हा दुसरा मोठा प्रकल्प आहे। या प्रकल्पासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने तब्बल 10,000 कोटींच्या निधीला देखील मंजुरी दिली आहे। 4 व 4A या दोन्ही लाईन्सचे एकूण 31.63 किलोमीटरचे अंतर असून यामध्ये 28 एलिव्हेटेड स्टेशन्सचा समावेश असणार आहे। यामुळे पूर्व, दक्षिण व पश्चिम पुण्यातील IT हब, व्यावसायिक क्षेत्र, शैक्षणिक संस्था व निवासी क्लस्टर्स जोडण्यात येणार आहेत। या प्रकल्पासाठी 5 वर्षांची मुदत असून या प्रकल्पाचा निधी केंद्र, राज्य व निधी संस्थांकडून वितरित होणार आहे।
जम्मू आणि काश्मीरमध्ये ऑपरेशन सिंदूर दरम्यान सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात शहीद झालेल्या अग्निवीर मुरली नाईक यांच्या आईनं नियमित सैनिकाच्या कुटुंबाला मिळणारा लाभ नाकारल्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अग्निपथ योजना अग्निवीर आणि नियमित सैनिकांमध्ये मनमानी भेदभाव निर्माण करत असल्याचा दावा नाईक यांच्या आई ज्योतिबाई नाईक यांनी दाखल केलेल्या याचिकेत केलाय. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूर वेळी 9 मे रोजी पूंछ येथे मुरली नाईक शहीद झालेले. अग्निवीर हे नियमित सैनिकांसारखेच कर्तव्य बजावतात. त्यांना समान जोखीम देखील सहन करावी लागते. तरीही अग्निवीरांच्या कुटुंबियांना दीर्घकालीन पेन्शन आणि कल्याणकारी लाभ नाकारले जात असल्याचं दाखल केलेल्या याचिकेतून निदर्शनास आणण्यात आले. गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागलाय. दक्षिण आफ्रिकेने भारताचा 408 धावांनी धुव्वा उडवत 2 सामन्यांची कसोटी मालिका क्लीन स्वीप केलीय. या विजयासह दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 25 वर्ष जुन्या इतिहासाची पुनरावृत्ती केलीय. यापूर्वी 2000 साली दक्षिण आफ्रिकेने भारतामध्ये टीम इंडियाला 2-0 ने क्लीन स्वीप केलेलं. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी तमिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, पुदुच्चेरी आणि बिहारमध्ये सुरू असलेल्या SIRला आव्हान देणाऱ्या सर्व याचिकांवर संयुक्त सुनावणी घेतली. सर्व राज्यांमधील सर्व SIR प्रकरणांमध्ये निवडणूक आयोगाने 1 डिसेंबर 2025 पर्यंत उत्तर दाखल करावे असे निर्देश यावेळी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने दिलेत. केरळ प्रकरणातील पुढील सुनावणी 2 डिसेंबर रोजी तर इतर सर्व प्रकरणांची सुनावणी 9 डिसेंबर रोजी होईल. तमिळनाडू SIR प्रकरणाची सुनावणी 1 तारखेला होईल असेही सरन्यायाधीशांनी यावेळी सांगितलंय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे SIR पुढे ढकलण्याची केरळच्या याचिकेत मागणी करण्यात आली आहे. अशात न्यायालयानं केरळसाठी स्वतंत्र स्थिती अहवाल मागवलाय. पश्चिम बंगालच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या म्हणजे CONच्या कार्यालयात BLOच्या एका गटाने केलेल्या निदर्शनांबद्दल निवडणूक आयोगाने बुधवारी कोलकाता पोलीस आयुक्त मनोज कुमार वर्मा यांना एक पत्र लिहिलंय. हा सुरक्षा उल्लंघनाचा गंभीर प्रकार असून 48 तासात कारवाईचा अहवाल द्यावा असे निर्देश आयोगाने आयुक्तांना दिलेत. मुख्य निवडणूक अधिकारी मनोज अग्रवाल यांच्या कार्यालयातील सध्याची सुरक्षा ही परिस्थिती हाताळण्यासाठी अपुरी असल्याचं दिसून आलं. मुख्य निवडणूक अधिकारी, संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी, उपमुख्य निवडणूक अधिकारी आणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात काम करणारे इतर अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो असे निवडणूक आयोगाचे सचिव सुजित कुमार मिश्रा यांनी या पत्रात म्हटलंय. या पत्राची एक प्रत राज्याचे मुख्य सचिव, राज्य गृह सचिव आणि DGP यांना देखील पाठवण्यात आली आहे. हिंदी चित्रपट सृष्टीतील ही मॅन आणि दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे सोमवारी निधन झाले. 89 वर्षांच्या धर्मेंद्र यांनी मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. भारतीय चित्रपट सृष्टीचा सुवर्णकाळ गाजवणारा लखलखता तारा निखळल्याची शोक भावना सर्व स्तरातून व्यक्त होते. त्यांच्या निधनानंतर ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांनी त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत एक किस्सा सांगितलाय. यमला पगला दिवानाच्या टायटलसाठी धरमजींनी मला स्वतः फोन केलेला. मी पूर्वी निर्मात्याला हे शीर्षक देण्यास नकार दिलेला, मात्र धरमजींचा फोन येताच त्या क्षणापासून हे टायटल आपलंच असल्याचं त्यांना सांगितल्याची गोड आठवण सचिन पिळगावकर यांनी शेअर केली आहे.